हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे नरक चतुर्दशी आणि नरक चतुर्दशीचं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मी बघत आहे की सगळे झोपलेले आहे आणि मी एकटीच उठलेली आहे. तर मी 5 वाजता उठलेली आहे, कारण बाहेर दिवेला वगैरे लावायचे होते. तर म्हटलं बाकीचे सगळे झोपले तोपर्यंत आपली सगळी तयारी करून घ्यायची पूजेची. तर इकडे बघा, मी 5ला उठली, 5:30 झालेले मला आंघोळ वगैरे करत करत. आणि मी पण थोडंसं उठणं लावून घेतलेलं आहे. आणि बाकीचे उठल्यानंतर त्यांना लावावं लागेल, म्हणजे हे कामं आपल्या साईडला राहून जातील. म्हणून मग मी सगळ्यात आधी उठली आणि पूजेची तयारी करून घेतली. आणि हा जो दिवा आहे हा मी काल सकाळी पूजा केली होती तेव्हाच चालू, म्हणजे दिवसभर चालू आणि पूर्ण रात्रभर पण. आणि आत्ता 5:30 वाजलेले आहे तरी हा दिवा चालूच आहे आणि अजून तो जवळपास 1-1.5 तास अजून चालेल. तर हे बघा केवढं, म्हणजे दिवसभर आणि रात्रभर पण दिवा चाललेला. चला आता मी बाहेरचं दाखवतो तुम्हाला अंधार. तर 5:30 वाजता अंधारच होता आणि बाहेरचं लाईटिंग वगैरे मी उठल्यानंतर लावून घेतलेली, कारण दिवे लावायचे होते. तर म्हटलं नको अंधार, लाईटिंग वगैरे लावलेली. आणि काही जण उठलेले, काही नाही उठलेले. तर ही जी रांगोळी ही काल संध्याकाळचीच आहे आणि ती त्या साईडची छोटीशी रांगोळी एक चिमुकलीने काढली, बाजूच्या म्हणजे सोसायटीच्याच मुलीने. खूप येतात लहान लहान मुलं रांगोळी काढायला, ते पण काढतात. इथे तुळशीजवळ दिवा पण लावून घेतलेला आहे आणि बाहेरसुद्धा सगळे दिवे लावलेले. रांगोळी तीच ठेवली मी, कारण चांगली होती. संध्याकाळीच काढली होती मी, आता पुन्हा संध्याकाळीच काढेल नवीन. तर अशा प्रकारे दिवे लावलेले आहे. आणि आता सगळ्यांचे उठायची तयारी, म्हणजे नाही उठले तरी चालेल, कारण मला आता देव वगैरे घासायचे. तर म्हटलं चला आता आपण एवढं स्वच्छ उठणं वगैरे लावून आंघोळ करतो, तर देवांनासुद्धा आजच घासायला हवं छानपैकी मस्त. तर इथे किचनमध्ये पण मी दिवा लावून घेतलेला आहे एक, आणि रात्रीचं सगळं किचन क्लीनच आहे एकदम. तर इथे हे बघा, गॅस वगैरे, भांडी वगैरे घासून रात्रीची चकल्या बनवल्या होत्या काल, म्हणून ती भांडी तशीच आहे घासून ठेवलेली. आणि इथे घेतली मी देव घासायला. म्हटलं चला हे उठायच्या आधी, कारण देव घासायला जवळपास मला 1 तास तरी जातो. इतके देव पण आहे आणि देवाची भांडी पण आहे माझ्याकडे खूप सारी. तर मी सगळंच पूर्ण देवघरच काढलेलं क्लीन करायला. तर देवघर तिकडे, म्हणजे सगळीकडे मी भांडी घासायला घेऊन आलेली. आणि तिकडे ते आता हे कवड्या आणि माझ्याकडे कमळगट्ट्याचे मणी आहे. तर त्याला मी हळद आणि गोमूत्र, किंवा मग आपल्याकडे जर गंगाजल असेल तर त्याच्यामध्ये थोडा वेळ ते भिजत ठेवायचं, म्हणजे हळद वगैरे लावून ते साईडला ठेवून द्यायचं. तोपर्यंत ही भांडी घासायची. आता ही बाकीची जी आहे फक्त पाण्याने धुवायची आहे. तर इथे मी टाकते थोडीशी हळद आणि थोडंसं गोमूत्र गंगाजल आहे माझ्याकडे, गोमूत्र पण चालेल. हळदीचं लेपन पण करायचं, म्हणजे रोज केलं दिवाळीमध्ये तरी चालेल. एरवी मी मंगळवार, शुक्रवार करते, गुरुवार करते. आणि आता हे बघा श्रीयंत्र वगैरे. तर श्रीयंत्रामध्ये मी छोटंसं एक कवडी आणि एक शिक्का लक्ष्मी मातेचा आणि कमळगट्ट्याचा एक मणी ते ठेवते. ते वेगळ्याच प्लेटमध्ये ठेवले मी, कारण त्या दुसऱ्या कवड्यांमध्ये मिक्स नको व्हायला. आणि हे जे आहे फक्त पाण्याने धुवून घेतलेले मी, तर हे साईडला केलेले आहे धुवून याला. आणि नारळ पण, तर आपल्याला तांब्या वगैरे सगळ्या स्वच्छ करायचं. हे आहे छोटंसं पिरॅमिड, ते पण स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे साईडला. आणि आता हे देव मी पितांबरीने छान क्लीन करते. देव वगैरे घासून झाल्यानंतर मी पहिले गॅसची पूजा केली, आणि कारण उठायचा सगळ्यांचा टाईम झालेला आहे म्हटलं, नंतर त्यांचे टिफिन वगैरे बनवायची, चहा पाणी नाश्ता सगळी तयारी. तर ही गॅसची पूजा माझ्या साईडलाच राहून जाईल, म्हणून मी आज सगळे उठायच्या आधीच तयारी करून घेतलेली पूजेची. तर इथे टिफिनची पण तयारी चालू, आधी गॅसची पूजा केलेली, नंतर मग टिफिनला भाजी टाकलेली एक साईडला. त्यांचे टिफिन नाश्ता वगैरे सगळ्यांचं झाल्यानंतर त्यांचं म्हणजे त्यांना उठणं वगैरे लागून त्यांनी त्यांच्या आंघोळी केल्या. इकडे मी त्यांचा टिफिन बनवला, नंतर मग देव घासून तसंच ठेवले मी. आधी त्यांचं आवरून दिलं, नंतर इथे देवपूजा झालेली माझी. बघा किती छान दिसतंय. पूजा केल्यानंतर एवढं प्रसन्न वाटत होतं ना की खूप, कारण देव पण एकदम चकाचक झालेलं, देवघरसुद्धा चकाचक झालेलं. तर अशा प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे आणि खूप प्रसन्न वाटतं आहे. तर उद्याही लवकरच उठायचं आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी ॲडव्हान्समध्येच, म्हणजे उद्याच्या मी आजच तुम्हाला शुभेच्छा देऊन देते आहे. आणि व्हिडिओ मला टाकायला जरा वेळच लागतो. आता हा सकाळचा बनवून ठेवला आहे, पण कामांमध्ये मला वेळच नाही, म्हणून मी आत्ता अपलोड करते आहे. तर कळस पण आपलं बघा किती स्वच्छ, कळसाचा तांब्या वगैरे मस्त चकाचक केलेला आहे. तर चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.
फटाके व्यवस्थित फोडा, पोरांची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा.